उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद झाला आणि केवळ पिंपरी चिंचवडच नाही तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढा यावेळी अजित पवारांसमोर वाचला। नागरिकांचं म्हणणं जाणून घेतलं आणि अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारींबाबत विचारणा सुद्धा केली आणि ज्यांनी या तक्रारी केलेल्या होत्या त्या नागरिकांशी आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी संवाद साधलाय। बघूया। पिंपरी चिंचवड शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज नागरिकांशी संवाद दौरा होता आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज या ठिकाणी रागा पॅलेस इथे मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले आहेत अजित पवारांना भेटण्यासाठी या ठिकाणी किंवा आपल्या समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी आले आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व विभागातील जे पण अधिकारी आहेत, सर्व PMRD असेल किंवा पिंपरी चिंचवड नगरपालिका महानगरपालिका असेल, यातले सर्वच अधिकारी या ठिकाणी आल्याचे आपल्याला दिसून येत आहे। आपण जर एकीकडे पाहिलं तर आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नक्की काय सांगाल, कशा प्रकारच्या समस्या आहेत त्या आपण घेऊन आलेला आहात? तर जनसंवादमधून आम्ही गंगा स्काईज वल्लभनगर पिंपरीमधून आलेलो आहोत। तर आमच्या दोन मोठ्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी आम्हाला दादांची मदत पाहिजे। दोन मोठ्या समस्यामध्ये आमचे जे डेव्हलपर आहेत, बिल्डर, त्यांच्याकडे आमचा मेंटेनन्सचा फंड थकीत आहे। मागचे जवळपास 11 वर्ष झाले, भरपूर फॉलोअप घेतला तरी पण ते थोडे टाळाटाळ करत आहेत। माझ्या दोन समस्या आहेत। एक तर नागरी वस्तीमध्ये कचरा संकलन केंद्र होते, त्याला विरोध करतोय आम्ही। त्या कचरा संकलन केंद्राऐवजी त्या ठिकाणी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावं किंवा गार्डन व्हावं किंवा व्यायामशाळा व्हावं। भर वस्तीत नागरिक जिथं राहतात, बाजूला मस्जिद आहे, अशा ठिकाणी कचरा संकलन कशाला हवं आहे? वारंवार आम्ही तक्रार करून ही दखल कुणी घेतली नाही। आणि दुसरी आमची तक्रार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पाठीमागं माताई रमाई स्मारक 4 वर्ष झालं ते मंजूर होऊन सुद्धा अजूनही ते होत नाही। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, पिंपरी चिंचवड।